नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आता गणेश चतुर्थी जवळ आली आहे। घराघरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गणपती बाप्पासाठी आपण घरातल्या घरातच प्रसाद तयार करायचा आहे। त्यासाठी इथे मी 1 कप मिल्क पावडर घेतलेली आहे। त्यात घालूया 1 कप दूध। हे साधं नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध आहे आणि त्यात आपण घालणार आहोत अर्धा कप गूळ। हे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिल्क पावडरचे जे लम्स असतील ते सुद्धा मोडून घ्यायचे। हे बघा, आपण सगळे लम्स पण मोडून घेतलेले आहेत आणि गूळ पण विरघळला आहे। त्यामध्ये आपण हे केसर घातलेलं दूध घालायचे। आता आपण गॅसकडे वळूया। आता आपण हे मिश्रण पॅनमध्ये घालूया आणि आता हे कंटिन्यूअस ढवळत राहायचे। गॅस मीडियमच ठेवायचा। याआधी मी तुम्हाला खवा घरात बनवून त्याचे मोदक दाखवले होते। आज आपण हे अगदी झटपट करतोय। खवा बनवायला खूप वेळ लागतो, तर अशा प्रकारे सुद्धा छान असे पेढे किंवा मोदक तुम्ही बनवू शकता। आपल्या बाप्पाला आपण अगदी स्वतःच्या हाताने घरात केलेला प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवू शकतो आणि अगदी पटकन होतात। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे की नाही करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील। आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त। यात मिल्क पावडर असल्यामुळे हे सतत ढवळायला लागतं, नाहीतर खाली लागायची शक्यता आणि एकदा खाली लागलं की मग त्याची चव पूर्णपणे बिघडते। आता हे बघा, आता हळूहळू हे आटायला लागलेलं आहे। कंटिन्यूअस ढवळत राहायचं आपण। याचं साईडला लागेल सुद्धा वेळोवेळी काढून घ्यायचं, नाहीतर मग ते कडक होतं। आता आपण यामध्ये घालणार आहोत 3 चमचे तूप आणि वेलची पावडर। आता हे बघा, हळूहळू घट्ट व्हायला लागलंय। अजून थोडंसं सुकू द्यायचं। अगदी झटपट होतो हा पेढा, किंवा याचे तुम्ही मोदकही करू शकता। तुमच्याकडे जर साचा असेल तर तुम्ही मोदक सुद्धा करू शकता, पण अगदी 10 ते 15 मिनिटात आपले पेढे किंवा मोदक तयार होतात। हे बघा, आता याचा गोळा झालेला आहे। पूर्ण पॅन सोडलंय मिश्रणाने। आता गॅस बंद करूया आणि हे चांगलं थंड करून घ्यायचं आहे। मगच आपण पेढे किंवा मोदक जे काही करायचं आहे ते आपण थोडं थंड झाल्यावर करायचं आहे, म्हणजे हे आणि थोडं घट्ट होईल। थोडंसं पसरून थंड करून घ्यायचं आहे। हे बघा, आता हे मिश्रण अगदी थंड झालेलं आहे आणि घट्ट सुद्धा झालं। आता आपण याचे हव्या त्या आकारात पेढे बनवून घ्यायचे। मला केवढे हवे त्याप्रमाणे तुम्ही पेढे बनवायचे। थोडंसं असं हाताने मळून घ्यायचं आहे आणि मग त्याचा पेढा बनवायचा। थोडा असा चपटा बनवायचा। थोडं असं मध्ये होल करून किंचित त्यामध्ये तुम्ही बदाम, पिस्ता वगैरे काहीही ठेवू शकता। वाव, हे बघा, आपला पेढा तयार आहे। गोळा करताना थोडंसं मळून घ्यायचं। असे आपण पेढे बनवून घेऊया। हे बघा, आपले अगदी घरगुती, शुद्ध, हायजीनिक, कुठलीही भेसळ न करता आणि शुगर फ्री असे पेढे तयार आहेत आपल्या बाप्पाच्या प्रसादासाठी। मी तुम्हाला एक फोडून दाखवते। बघा, वाव, किती सुंदर असा रवाळ पेढा आपला तयार झालेला आहे। तुम्ही नक्की करून बघा।